आणि काय र, तू एकटा आलायस? आबासनी संग आणायचं होतंस की नाही? लय भारी वाटलं असतं बघ त्यासनी. मला की नाही आबांची लय म्हणजे लय आठवण येत असते यार. आणि त्यांची तब्येत ठीक आहे ना? अगं आबांच्या तब्येतीला काय होतंय, एकदम ठणठणीत आहेत आबा. त्यांनी तुझ्यासाठी एक गिफ्ट दिलंय. दाखव. हे बघ. म्हणजे सगळं कमळीला चाललंय सवय. आणि माझं काय, मला सगळी विचारला सवय. अहो बहिणाबाई, तुम्हाला इसरून कसं चालेल? अख्खं कोल्हापूर आणलंय आमच्या बहिणाबाईसाठी. या उपसा. कमळे, सरू काकीने तुझ्यासाठी चिठ्ठी दिल्या. माझी लाडकी कमळी, कशी आहेस ग पोरी? येळेवर जेवतेस ना? आता तुला अजून बी वाटत असेल का मी तुझ्यावर नाराज आहे, मला तुझा राग आलाय. खरं आता तसलं काय बी नाही. माझा सगळा राग गेलाय आता. कमळे, तू गावातनं नुसतं शिकायला गेली नाहीस, तर आपल्या गावातल्या तुझ्यासारख्या पोरींची सगळी स्वप्न घेऊन गेलीस. इथल्या प्रत्येक पोरीच्या डोळ्यात तुझ्याबद्दल आदर आहे. त्यांची आस आहे का आपली कमळी एक दिवस त्यांचं बी सपन पुरं करायची हिंमत बनून गावाकडे येणार आहे. आणि गावातल्या त्या पोरींचा आई वडील त्यासनी पुढं शिकायला मुंबईला पाठवणार. याचा अर्थ तुला तुझं सपन पुरं करायचंय आणि मगच गावाकडे यायचं. आणि आता ते माझं बी सपन आहे, तेव्हा ते तुला पुरं करायला लागणारच. माझा आशीर्वाद आहे तुझ्या संग पोरी. कमळी, ही गोष्ट लक्षात ठेव, आता खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्यावरती. आता फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. होय सर. आता माझ्या वाटत किती बी काटा आला की नाही, तरी मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. वय कमळे, आता सरू काकी बी आहे. तुझं सपन पुरं करायला तुझ्या साथीला. आता कोण अडवणार तुला? हा, आणि हो, आता सरू काकीचं पापड लोणचं पण आहे तुमच्या साथीला. अरे ते तुला मी तेल आणायला सांगितलं, आणलंच की नाही? आणलंय की. हा, कमळे, अगं या तेलाचं काय करणार आहेस? अगं आपल्या सदानंद आजोबा आहेत की नाही, त्यांच्यासाठी मागवलंय. अगं पर आपल्या गावाकडच्या वैद्यांचं तेल इथल्या औषधं पुढे काय टिकणार? अगं निंगे, हे आपल्या मोरे काकींकडनं मागवून घेतलंय. आठवते ना हो, पवार अण्णांच्या पायाला काय झालेलं? 3 महिन्यात ह्या तेलानं त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं बघ. लय फायदा होईल सदानंद आजोबांना याचा. खरं कमळे, ते नव ती अनिकाची आजी आणि तिची आई तुला आजोबांच्या पायाला मालिश करायला देतील वय? त्यांचं माहित नाही, पण अन्नपूर्णा आजी 100% करू देतील बघ. निंगे, तुला खरं सांगू, सदानंद आजोबांना बघितलं की नाही, मला आपल्या आबांचीच आठवण येते बघ. म्हणून मला लय आवडते त्यांची मदत करायला. निंगे, आजच जाऊन आपण त्यासनी तेल देऊया, चालतंय? होय, चालतंय. पटकन बोल, माझ्याकडे टाइम नाही आहे. आणि का अगं, हा ऋषी इथंच आहे त्या कमरेसोबत. आणि त्या टिंगीचा भाऊ आला आणि त्याने समथिंग ते. व्हॉट? रिश त्या गावछाप सोबत आहे? पण आता ती तेल आणून मालिश करून माझ्या आजीसारखं माझ्या ग्रँडपाला पण तिच्या टीम मध्ये करून घेते का? यू नो व्हॉट, इट्स फाईन, लेट हर कम. बघतेस तिला, येऊ देत तिला. यावेळेस असा गेम करते ना तिचा, की ती आपल्या घरचा ऍड्रेसच विसरून जाईल फॉर एव्हर. मनापासून आभार आहे बरं का. मला लई काळजी लागलेली, पुरी मुंबईला आलेत, कशा राहतील, काय करतील, पण तुम्ही त्यांच्या राखलेला आहे ना, म्हणून मी निवांत झालो बघा. डोंट वरी, आहे मी. चला येतो.
रडायला काय झालं? कबड्डी चॅम्पियन आहे तुम्ही दोघी जण, माहिती आहे ना हो? मग अजिबात असं रडायचं नाही. कमळे, निंगे, मनापासून अभ्यास करा आणि आपल्या गावाचं नाव मोठं करा. काळजी घ्या. येतो. चल तुला सोडतो मी. बंड्या, सांभाळून जा आणि पोचल्यावर पत्र पाठव. हा. आणि खिडकीत हात बाहेर काढू नको. बाय. येतो. कमळे, चल आपण अन्नपूर्णा आजींकडे जाऊन येऊया, नाहीतर लय उशीर होईल. हा धागा त्या गेटला बांधायचा आहे. एक मिनिट, पण तुझ्या डोक्यात नक्की प्लॅन काय? मॉम नो, मी जेवढं सांगते तेवढं कर ना. आणि तसं पण तुला सांगितलं की प्लॅन फ्लॉप होता. ओके, हा प्लॅन माझा आणि ग्रॅनी आजीचा आहे. सो हा तर फ्लॉप होणार नाहीये. हो ग बाई, तुम्ही जसं बोलाल तसं. हे करणं बंद कर तू. अगं अनिका, अगं थांब ना. मॉम, हे प्लीज या पिलर्सला बांधून दे ना. घेतलास कशा माझ्याकडून हा? पकडे. म्हणजे आयडिया तुमची. हा, डोकं आमचं. खालती खालती जर. हो ग, बांधते मी. नीट हा जरा. हो हो मॅडम, तुम्ही बोलाल तसं. हा, परफेक्ट. परफेक्ट. आता तू बघस, ती गावछाप यात अडकून अशी पडेल ना. इट्स गोइंग टू बी अमेझिंग. हा चल, लेट्स गो. Let's start the countdown. Yes. 3, 2, प्रिन्स, या आपल्या आधी कशा जात आहेत? नाही जाऊ शकत. आपल्याला जायला पाहिजे. हो चल चल लवकर चल. काय तुझ्या मैत्रिणी? चल. आता मूर्ख मुली, जगात मूर्ख मुलींचा अवॉर्ड असताना तुम्हाला मिळाला असता. कसे कसे पडले त्यांच्या आधी का आले? तुम्हाला अक्कल नाहीये का? अनिका, अगं तुझ्या मैत्रिणी पडल्यात, इवळायला लागल्यात, त्यासनी उचलायचं सोडून वरडायला का लागल्यास? कमळे, हे बघ तंगूस. आपल्या स्वागताला बांधलेला दिसते. खरं आपल्या आधी या चिमणात जाळ्यात अडकल्या पण तोंडावर पडल्या. कमळे, हे घे, तू जात आणि ठरलेलं काम कर. मी हा इथं बाहेर यासनी चांगलंच बघतो. माझी अगं म्हणजे यांची मदत करतो. ऋषी भाऊ, तुम्ही आयसा म्हणून मला कमळीच्या निंगीची काय बी काळजी नाही बघा.
आईची आण सांगतो, तुम्ही मुंबईतला पहिला माणूस आहेसा ज्यांना आपल्याला एवढी इज्जत दिल्या. बंड्या, जी माणसं मनाने चांगली असतात त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आपोआप वाटतो. नाही तरी पण तुम्ही ग्रेट माणूस आहेसा. मला आता निंगीची काय बी काळजी नाही, फक्त आमची कमी जरा हळवी आहे. तुम्ही घ्याल ना त्याची काळजी. बरं चल, मग समोर रिक्षा स्टँड आहे, तू बस रिक्षात ती तुला स्टेशन पर्यंत सोडतो. हं? आणि पोचलास की कळव मला. हो, तुम्ही पण काळजी घ्या. चला. ऋषी भाऊ येतो. काय गे पोरींनो, आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय ना व? पकाजा पंजापासनं सगळीच पितर आठवली असतील की नाही? नाही हा ग, मग तसं सांगा की मी हाय की त्यांची आठवण करून द्यायला. म्हणजे काय करणार काही असतो? आहो ते म्हणजे यांचं दुखणं कमी करायला मदत करतो असं म्हणत होतो. हो, तुम्हासनी कोल्हापुरी प्रसाद काय असतोय तो दाखवतो. काय आहे? काय काय गावछाप? हा काय? माझं घर म्हणजे तुला धर्मशाला वाटते का? कधी पण तुझं घाण तोंड उचलून इथे येतेस? कितक्या वेळा मी तुझा इन्सल्ट करते, इनफ नाहीये का? लाज लज्जा शरम नाहीये का तुला? हात सोड. नाही सोडणार. काय करशील? सांग ना, काय करशील? काल पूजेच्या वेळेस रेश होता म्हणून तुला काहीच नाही बोलले, पण आज नाही. तू हे माझी श्रीमंती बघून, हे इस्टेट, ही प्रॉपर्टी बघून तोंडात पाणी सुटलंय ना? तुला आता याची सगळ्याची हाव आली आहे, राईट? पण मी हे नाही होऊ देणार. तू माझा हक्क चोरण्याचा ट्राय करतीयस. तुला आधीच सांगून ठेवतीये, हा तुझा जो गेम आहे ना, माझ्या आजीशी गोड गोड बोलून तुझ्या जाळमध्ये तिला फसवून घ्यायचंय, नाही चालणार आहे. हेच शिकवलंय का ग तुला तुझ्या पॅरेंट्सने? हां, श्रीमंत लोक दिसले की त्यांच्या मागे लागायचं, त्यांच्याशी गोड बोलायचं, त्यांना स्वतःच्या जाळमध्ये फसवायचं आणि त्यांचे पैसे चोरून निघायचं. डोळ्यातून पाणी येतंय का? मी खरं बोलते म्हणून. माझा बोलल्यावर तुला इतकं हर्ट होत असेल ना, ते इथून निघून जा. चल निघ. कमळी, लागलं नाही ना तुला बाळा? आणि का? आजी, मी तुला शेवटचं सांगतेय, मला ही कमी टमळी गावछाप आपल्या घरात नकोय. ही काय पद्धत झाली वागण्याची? खरंच असं वागतेस ना, वाटतं एक कानाखाली वाजवावी. तुला बोलून काय उपयोग आहे म्हणा? चूक तुझी नाही आहे, तुझ्या आईची शिकवण आहे ही. तिच्या अति लाडाने शेफारलीस तू, बिघडत चाललीस. कसं वागतेस तू? खरंच तुला माझी नात म्हणायची लाज वाटते मला. आई, रागिणी थांब, तिथेच थांब तू. इथे आता काय घडलंय तुला काही माहिती नाहीये, एक शब्द बोलू नकोस. या घरामध्ये लाडाची पोर म्हणून जे जे हवं ते मिळत गेलं तुला, म्हणून शेफारलीस तू. स्वतः चूक करायची आणि दुसऱ्यांना डोळे दाखवायचे, हा कसला माझा एवढा तुला? हे असलं वागणं या घरात मी मुळीच खपवून घेणार नाही. अनिका, अनु बेबी, अनु, अनु बेबी, ऐक ना माझा बच्चा. ए बच्चू, कमळी, अनिका खूप चुकीचं वागली आहे, पण तू समजूतदार आहेस ना, तिला माफ करशील? जी, थांब. होईल ती शांत.
तुझ्यातले अर्धे गुण जरी आमच्या अनिकात असते ना तरी आम्ही धन्य झालो असतो बघ. तुझ्यावर जे संस्कार झाले तशा संस्कारांमध्ये वाढली असती ना अनिका तर तुझ्यासारखीच गुणी आणि मनमिळाऊ झाली असती ग. जाऊ दे. अगं निंगी पण आली असेल ना तुझ्याबरोबर. बोलव तिला. तुम्ही आधी दोघी नाश्ता करून घ्या. हां सुजाता ताई यांना जरा नाश्ता द्या. हां हां आले आले. मी आहे आजोबांजवळ आहे. तुम्ही जा आधी नाश्ता करून घ्या. मी माझं कार्ड ठेवून जातो. काही वाटलं तर फोन करा प्लीज. खरं तर माझी कमळी आणि आबा माझ्या वाढदिवसाला नाही म्हणून माझा जीवच राहीना झालता. पण तुम्ही माझ्या वाढदिवसाला मंदिरात माझ्या नावानं पूजा घातली हे बघून मला लय आनंद झाला बघा. खरं तर तुम्ही बाप लेक एका शहरात असून बी एकमेकांना भेटू शकत नाही. पण माझा विश्वास आहे तुम्हाला बी आपल्या लेकीची तेवढीच आठवण येत असणार. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझी आणि अनिकाची बरोबरी होऊ शकत नाही. काय नाव काय तुझं? कमळी. चिखलातलं कमळ. आणि माझी अनिका राजकन्या, राजकुमारी. नजरेला नजर देऊन काय बोलतेस? माझ्यासमोर नजर वर करायची नाही, खाली. मॅडम काही हवं आहे का तुम्हाला? नाही. आई एवढा मोठा निर्णय कसा काय घेऊ शकतात? नाही, ऋषीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याला सगळं सांगायला हवं. याचा फोन का लागत नाहीये? घरी आल्या आल्या आधी ऋषीला ही बातमी सांगायला पाहिजे. या वहिनीने थोडेसे लाड काय केले, कौतुक काय केलं तर लगेच अगदी हुशारूनच गेलीस तू. हे बघ तुला सांगते, अन्नपूर्णा वहिनी आणि अनिका यांचं रक्ताचं नातं आहे. आजी आणि नात रक्ताचं नातं. भांडतील, रागावतील, रुसतील, सगळं होईल. आणि थोड्याच वेळाने एकमेकींशी बोलायला लागतील. कारण रक्ताच्या नात्यामध्ये हे असंच असतं. पण तुझं काय? तू म्हणजे ना हे पायपुसण आहेस. पायपुसण्याची जागा कुठे असते? त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या लायकीप्रमाणे राहायचं. खरंय, पण पाय पुसण्याचा उपयोग पाय पुसायला तरी होतो. त्यांना घरात घाण होत नाही. आगाऊपणे बोलू नकोस. तू अजून ओळखलं नाही आहेस मला. तू मला माझ्या इथं आजूबाजूला सुद्धा दिसता का मला? माझ्या जवळ यायचा प्रयत्न केलास ना तर मी काय करेन माहीत नाही तुला. आणि आणखी एक, आता इथे जे काही बोलणं झालंय ना त्यातली एकही गोष्ट अन्नपूर्णा वहिनीच्या कानावर जाता कामा नये. जर का गेली तर मी काय करेन ते सांगता येणार नाही. पडू आजी, नका काळजी करू.
मी नाही सांगणार कोणाला काहीच. मला लावालावी करायची सवय नाही. माझ्या आईनं मला चांगलं शिकवलंय. फक्त तुम्ही की नाही तुमच्या लाडक्या नातीला 4 चांगल्या गोष्टी शिकवाच, नाहीतर हे लोकांसमोर असं ऐकायला लागणार नाही.